लागलेला नाहीये. मित्रांनो, सुरुवातीला एका बाबतीमध्ये थोडीशी क्षमा मागतो की यासाठी की मुळामध्ये मी या कार्यक्रमाला येण्याची शक्यता नव्हती, कारण मला चालण्याचा त्रास होतो आणि थोडा युरिनचा त्रास असल्यामुळे फार वेळ मला बसता येत नाही. मागच्या वर्षी या ठिकाणी मी आलो होतो, त्यापेक्षा हा त्रास वाढलाय थोडा. पण मला असं वाटतं की जिंदा असो या मृदा असो, इथं प्राण गेला तरी हरकत नाही, पण आपल्याला काही सांगायचं आहे. सांगण्याची निकड मला आहे, तुम्हाला ऐकण्याची आहे की नाही मला माहित नाहीये. म्हणून त्या निकडीपायी मी इथे आलो. आणि त्या दरम्यान आणखीन नवीन एक प्रकार असा झाला की आम आदमी पार्टीचे काही महत्वाची माणसं नागपूरची मला भेटायला दुपारी येणार आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला 12:30 पर्यंत तुम्ही पाहिजे तिथे. बरोबर आहे. त्यामुळे मला अध्यक्षाचं भाषण शेवटी असतं, तो रिवाज मोडून या ठिकाणी आपल्याशी 2 शब्द बोलण्याची संधी मिळालेली आहे. पण ही एक प्रकारची थोडी चूक आहे, त्याबद्दल मी आपली माफी मागतो. मित्रांनो, या पुस्तकाचं टायटल एक असामान्य सामान्य माणूस, अन अनकॉमन कॉमन मॅन, हे मी सुचवलं. ते फार विचारपूर्वक सुचवलेलं आहे. कुठलीही तरी नावं ठेवता आली असती, चांगली नावं ठेवता आली असती नाही असं नाहीये. पण पुस्तकाच्या शीर्षकामध्ये पुस्तकाचा सार आलं पाहिजे. कथेच्या शीर्षकामध्ये कथेचं सार आलं पाहिजे असं मानणारा मी एक माणूस आहे. आणि त्या अर्थाचा एक लेख सुद्धा या पुस्तकामध्ये माझा आहे आणि त्या लेखाचं टायटल पण तेच आहे. ते घेऊनच हे पुस्तक साकारलेलं आहे. मी हे टायटल का दिलं? कुणीतरी मागायला आला एक स्वागतावरती लेख लिहा म्हणून, तसा प्रकारचे लेख लिहिण्याची पद्धत आहे. लेखक लोकांना बऱ्यापैकी लिहिता येतं म्हणून ते काहीही लिहू शकतात. आणि ते स्वागत संपलं की तो माणूस संपतो. अशा प्रकारची पुस्तकं कितीतरी ठिकठिकाणी. आणि पुढाऱ्यांची आत्मचरित्र तर फक्त त्यांनी ताजमहाल बांधल्याने एवढं एक काम सोडलं तर बाकी सगळं वर्णन पुढाऱ्यांच्या नावावर खपवलं जातं की सगळ्या जगाचा उद्धार यांनी केला. बरोबर आहे. अशा प्रकारचा ट्रॅश म्हणजे बोलायला आणि लिहायला मला आवडणार नाही. मला हा लेख स्वतः लिहावा वाटला. मी स्वतः विनंती केली की कृपा करून माझा लेख घेता का म्हणून, कारण ती माझी गरज होती, ती सुभाषची गरज नव्हती. मग ह्या नावामध्ये असामान्य सामान्य माणूस याचा खरा अर्थ काय आहे? इंग्रजीमध्ये एक फार चांगलं एक कोटेशन आहे बघा. एव्हरी आर्टिस्ट मे नॉट बी ए युनिक मॅन, बट एव्हरी मॅन इज युनिक आर्टिस्ट. प्रत्येक कलाकार हा अद्वितीय माणूस नसेल, पण प्रत्येक माणूस हा अद्वितीय कलाकार आहे. या वाक्य जे आहे त्या वाक्याचं सार या शब्दामध्ये आलेलं आहे. सुभाष शिंदे हा तुमच्या आमच्यासारखा साधा माणूस आहे. त्याच्या घरातलं सामान, वागणं, जेवण, कुटुंबातली माणसं, दररोज भेटणाऱ्या माणसांपैकी एक माणूस आहे. आपल्याच रक्ताचा माणूस आहे. त्याला मोठेपण म्हणजे कोणत्या अर्थाने मोठेपण म्हणायचं? मोठेपणाची आपल्याकडे व्याख्या आहे की सिनेमा नटी, सलमान खान, अमके तमके वगैरे, पंतप्रधान, चीफ मिनिस्टर वगैरे, आणि नंतर ज्यांना काडी किंमत असलेले फालतू मिनिस्टर येतात जेव्हा सर्किट हाऊसमध्ये, तेव्हा ही तात्पुरती नाणी जी आहेत मोठेपणाची, ही आपली एक प्रतिमा असते. अतिशय सुंदर स्त्री असली जी थोर असते, अतिशय उत्तम वक्ता असला की थोर असतो. याचा परिणाम असा होतो मित्रांनो की या थोरातलं लहानपण आपल्याला कळत नाही. म्हणून माझं एक आवडतं विधान आहे की प्रत्येक थोर माणूस कुठेतरी फार सामान्य असतो आणि प्रत्येक सामान्य माणूस कुठेतरी थोर असतो. फक्त ही उदाहरणं माहीत नसतात. बरोबर आहे. फक्त ही उदाहरणं माहीत नसतात. मला एक साधं उदाहरण माहिती आहे की तरुणपणी नवरा मेल्यानंतर आपल्या 2 पोरांना लोकांच्याकडे स्वयंपाक करून नागपूरला जायबाईंनी शिकवलं. जी 2 मुलं आज अद्वितीय डॉक्टर असून अमेरिकेमध्ये आहेत. आणि ही जेमतेम बाई 8वा-9वा वर्ग शिकलेली बाई आहे. ही बाई, हिचं नाव कुठल्याही पुस्तकात असणार नाही किंवा कुठल्याही इतिहासात असणार नाही आहे, पण ही बाई असामान्य बाई आहे. बरोबर आहे. हे त्या लहान व्यक्तीमधलं असामान्यत्व आहे.
आंबेडकरांचं नाव सगळीकडे प्रसिद्ध आहे, पण त्यांना जिनी वाढवलं त्या आई, तिचं थोरपण असामान्यत्व त्या बाबतीमध्ये साठवलेलं आहे. काहीतरी असं असतं. भीमसेनच्या आवाजामुळे भीमसेन थोर आहे. भीमसेन रंगरूपाने दिसायला चांगला आहे म्हणून नाही, उद्या आवाज गेला असता तर भीमसेन शून्य होऊन जाईल, असं एक मोठेपण प्रत्येकामध्ये असतं. पण दुर्दैवाने होतं काय की आपण इतरांना मोठे मानताना स्वतःला कळत न कळत लहान मानून घेतो. हे आपलं काम नाही. बरोबर आहे, हे आपलं काम नाही आहे. आणि आपलं ज्याला थोड्या अवघड भाषेमध्ये आपण स्वत्व म्हणतो ते नेमकं आपण विसरतो. माझं एक नेहमीचा आवडतं ग्रह आहे, समज आहे की ईश्वराने किंवा नियतीने निर्माण केलेली जी माणसांची जात आहे, बरोबर आहे, त्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये एक छोटीशी गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घ्या की अब्जावधी माणसं मेलीत, अब्जावधी जिवंत आहेत आणि अनंत माणसं जन्माला यायची आहेत, पण कोणाचाही अंगठ्याचा ठसा कोणाशीही जुळत नाहीये. देवाने तुम्हाला प्रत्येकाला वेगळं जन्माला घातलेलं आहे. हे वेगळेपण विसरून आपण स्टँडर्ड होण्याचा प्रयत्न करतो, चार चौघांसारखं होण्याचा. म्हणजे चौकोनी ठोकळे त्यांच्याकडे आहे तसं आपल्याकडे पाहिजे, त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे म्हणून आपल्याकडे वॉशिंग मशीन पाहिजे. कपडे घ्यायला पैसे नसलेल्या माणसांच्याकडे वॉशिंग मशीन आहे, म्हणजे आणणाऱ्या माणसांनी चष्मे विकत घेण्यासारखा प्रकार आहे. बरोबर आहे. असल्या प्रकारचं स्टँडर्डायझेशन करताना आपलं स्वतः विसरतो. मी काय कमी आहे पाहतो. जी स्त्री असं वाटतं की मी दिसायला ऑर्डिनरी आहे. अरे पण मी दिसायला ऑर्डिनरी असेल तर माझं सौंदर्य दुसरी कुठेतरी जागेवर असेल, आवाजामध्ये असेल, लिखाणामध्ये असेल, कर्तृत्वामध्ये असेल, विद्वत्तेमध्ये असेल, ते मोठेपण बाजूला राहून जातं आणि आपण स्वतःला लहान समजून वागतो आणि आपलं हे वेगळेपण टाकून देतो. म्हणून सुभाषबाबू हा मोठा माणूस नाहीच आहे, हा सामान्य माणूस आहे. इतर सारखा तो तुम्हाला ओळखीचे गेले म्हणून सोनं जास्ती वजन देणार नाहीये कमी भावात. दुकानामध्ये तो सुभाषबाबू धंदेवाला माणूस आहे, त्या जागेवर तो सामान्य माणूस आहे. बरोबर आहे. मग तरीही त्याचं असामान्यत्व कुठे आहे. मी त्याच्याविषयी एवढी आत्मीयता बाळगतो, त्याची एवढी तारीफ करतो, याचं कारण मला काही सोनं फुकट मिळत नाही त्याच्याकडे. बरोबर आहे. पण असे गुण मला काही दिसले की जे खरोखर अवघड वाटावेत असे. मी माझ्या लेखामध्ये उल्लेख केलेला त्या गोष्टीचा तुम्हाला मुद्दाम उदाहरण सांगतो मी की जवळपास हा एकमेव मराठी माणूस आहे की ज्यांनी त्या ठिकाणी त्या धंद्यामध्ये व्यवसायामध्ये नाव कमावलेलं आहे, समृद्धी कमावलेली आहे. आणि इतर सराफांच्या दुकानामध्ये, इतर समाजामध्ये परंपरा आहे की आपलं सोन्याची पेढी किंवा दुकान त्याच्यानंतर मुलगा सांभाळेल, पुतळा सांभाळेल, कुटुंबातला कोणीतरी सांभाळायला आणि दुकान मात्र चालू राहील वडिलांचं वाढ वडिलांनी. चांगली राहतात, त्याच्यामध्ये काही रॉंग आहे किंवा चूक आहे असं नाही आहे. बरोबर आहे जे आहे ते वगैरे. हा माणसाचं दुकान याच्यासोबत संपणार आहे, कारण हा व्यवसाय दुसरा कोणीही करू शकत नाही. कुटुंबाबाहेरचा विश्वासाचा मामला आहे सगळा. बरोबर आहे. असं माहीत असताना आपल्या एकुलत्या एक मुलाला केवळ त्याला आवड आहे म्हणून त्यांनी सिने व्यवसायात टाकलं की जो धंदा बदनाम आहे तसा. छंदीबंदी लोकांचा धंदा म्हणला जातो की सिनेमात पोरगी गेली किंवा पोरगा गेला तो वाया गेला असं म्हणणारे आपण मध्यमवर्गीय आहोत. अशा विपरीत परिस्थितीमध्ये या माणसाने एकुलत्या एक मुलाचा एका अर्थाने बळी दिलाय की तू आनंदी आहेस ना, सुखी आहेस ना, पुढे जाशील तिथून नाव कमाशील ना, तुझा आनंद आणि तुझं सुख हे माझं सुख आहे. माझ्या सुखासाठी आणि धंद्यासाठी तुझं बोनसाय करायला मी तयार नाही म्हणून त्या माणसांनी पैसे खर्च करून त्याला सुभाष घईंच्या इन्स्टिट्यूटमध्ये लाखो रुपये देऊन शिक्षण दिलं आणि आज तो पोरगा आपल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे मुंबईला वाढतोय. माझ्याशी दर महिन्याला आठवड्याला त्याची भेट आणि चर्चा सिनेमावर होते आणि आम्ही नवे नवे प्रयोग करण्यामध्ये मला जेवढं लागेल तेवढं सहयोग त्याला देतो मी. किती वडील असे आहेत
की मुलाला चित्रकारितेची आवड आहे, पण तू आपल्याकडे दवाखाना असल्यामुळे याला वारस नाहीये, मग हे हॉस्पिटल कोण चालवेल, म्हणून हा दवाखान्यात गेला पाहिजे. याचा परिणाम काय होतो? घोड्याला घोडा होतो, गाढवाला गाढव होतो, आमदाराला आमदार होतो, डॉक्टरला डॉक्टर होतो. हे काय प्रकार आहे बायोलॉजिकल? हे काय जेनेटिक जात आहे का वेगळी अशी की त्याचा पोरगा तसाच निघावा म्हणून? आपल्या मुलाच्या वाढीमध्ये 99% मार्क मिळाले पाहिजे म्हणून बाकी गाणं बिणं सगळं विसरा आणि हे पहिले करा असं सांगणारी माणसं आई वडील त्या मुलाच्या सुखाकडे बघतात की स्वतःच्या सुखाकडे बघतात? हा सवाल विचारण्यासारखा आहे. अशा या परिस्थितीमध्ये आपल्या पोराचा बळी देणारा बाप हा किती वेगळा ठरतो याचा तुम्ही विचार करा. सुभाषबाबूंनी किती लोकांना मदत केली, काय केली याची आकडेवारी सांगण्याची मला गरज नाही आणि मला त्याच्यात उत्सुकता पण नाहीये. इथं सांगण्यात ऑलरेडी आलेलं आहे. इथे घडलेलं एक उदाहरण तुम्हाला मी मुद्दाम सांगतो, त्याच्याशी माझा संबंध आला. माझा एक तरुण मित्र आहे, माझ्या मुलाचा मित्र आहे आणि माझा पण मित्र आहे, सुजित गुप्ता, PH ऑटोमोबाईलवाला. तो असेल बहुतेक इथे कुठेतरी. त्याने मला एकदा फोन केला की एक अशी घटना घडलेली आहे की गडचिरोलीच्या सैनिकी महाविद्यालयामध्ये सरकारी एक केतन विजयकर नावाचा पोराला 55 का 96% काहीतरी मार्क मिळाले आणि VJTI सारख्या मोठ्या संस्थेमध्ये मुंबईला त्याला ऍडमिशन मिळाली, पण त्याला भाड्याचे पैसे सेकंड क्लासचे पण द्यायचे नाहीये म्हणून तो जाणार नाहीये. याला म्हणतात सामाजिक बळी. 40 लाख रुपये डोनेशन देऊन पोरं टाकणे आणि ज्याच्यात गुण मिळालेले आहेत त्याला हे न मिळणे या राज्यकर्त्यांना शरम आणणारी बाब आहे आजवरच्या सगळ्या. बरोबर आहे? इंग्लंडला आणि अमेरिकेला पोरं पाठवणार आहे. बरोबर आहे? हा या देशाचा भारतमातेचा सगळ्यात मोठा अपमान आहे. मी म्हटलं आता ह्याच्यात काय करायचं? नाही म्हटलं तू असं कर सुजित, तू आता प्रेस कॉन्फरन्स बोलव आणि आपण मदत गोळा करू. आपल्याला 1,00,000-2 लाख रुपये नको आहेत. जास्तीत जास्त माणसांनी कमीत कमी का होईना पण मदत दिलेली आपल्याला पाहिजे. आणि मग विचाराला मनामध्ये ठीक आहे मी देतो, काय द्यायची ती. मला काहीतरी 2-3 हजार रुपये मी द्यायचे ठरवले, कारण माझं उत्पन्न इतकं मर्यादित आहे की पोटापुरतं ठेवलेलं आहे मी, त्याच्यामुळे माझं तेवढे जास्ती पैसे असूच शकत नाही. माझ्या नावासमोर आलं नाव सुभाष. आणि सुभाषला मी काय फोन केला? सुभाष 3 वाजता तुला कर्मावर भवनमध्ये जायचंय. बरं पुढे म्हणे तिथे सुजित नावाचा माणूस भेटेल. बरं पुढे त्याला 5,000 रुपये द्यायचे. त्यांनी ठीक आहे म्हटलं फोन ठेवला. कशा करता 5,000 रुपये द्यायचे? हा सुजित कोण आहे आणि तुम्ही मला सांगता वगैरे काहीही चौकशी नाही. 1 तासाने मी फोन केला सुजितला की सुजित हे गृहस्थ आले होते का? आले होते म्हणे, पण थोडा संशयाने चौकशी केली, पैसे दिले का म्हणून. ते मेन होतं. म्हणजे त्यांनी पैसे दिले का? तर दिले म्हणे. किती? तर म्हणे 10,000. म्हणजे मला हा माझा गौरव वाटला. तर या माणसाला मी भीत 5,000 रुपये म्हटले, त्यांनी आपण 10,000 रुपये दिले. भराभर ज्या ठिकाणी वर्गणी जमली, पैसे जमलेत 50,000-60,000 रुपये जे काय असतील तो. सुजितने त्याचं जायचं सेकंड क्लासचं तिकीटचे पैसे नव्हते तरी त्याला रिझर्वेशनचे पैसे करून आई वडिलांना मुंबईला पाठवलं. तो VJTI मध्ये दाखल झाला कॉम्प्युटर सायन्समध्ये आणि त्याच्यानंतर त्याला लागणारी पूर्ण मदत हे 8-10 लोक मिळून करणार आहेत. एका माणसाचं आयुष्य, मरणारा जीव वाचवणारा डॉक्टर आणि अशा प्रकारचा जिवंत माणसाला उभं करून आयुष्य बदलवणारा की तो मुलगा, त्याचे वडील जोडे शिवतात रस्त्यावर बसून प्रियदर्शनी समोर. एकेकाळी पाहिलंय त्याला मी. आणि आता मजुरी करतात, त्यांच्याजवळ काहीच नाही आहे. त्या माणसानी 4-6 दिवसापूर्वी मला फोन करून भेटायला आला. मला म्हणे तुमच्याकरता जेवायचा डबा आणला, भाकरी आणि भरीत फक्त आणलं, त्याच्याजवळ काहीच नाही आहे. एवढा मोठा सन्मान वाट्याला येणं आणि हे समाधान वाट्याला येणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणून सर्व अर्थाने आपण व्यवहारी लोक आहोत. संसार आम्हाला लागू आहे, सुभाषचा संसार लागू आहे. सगळं कफल लखून दान धर्म करून साधू संत होणे इतका मोठा माणूस तो नाही आणि ते होऊ नये असं मला वाटतं. मी कधी कोणाला सांगणार नाही कारण मी पण तसा झालेलो नाहीये. पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये
कुठली तरी एक लहानशी जागा असावी. घर बांधताना आपण देवारा बांधतो. देवारा म्हणजे देवाची जागा, थोडा वेळ 5-10 मिनिटं बसलं की नमस्कार केला की बरं वाटतं. ती एक जागा असते की त्या ठिकाणी आपण शरण जातो. तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये हा लहानसा कोपरा कामाचा असणं हा तुमचा देवारा आहे. बरोबर आहे. तो देवारा ज्याच्याजवळ नाही तो अंबानी अत्यंत बेकारकोट माणूस आहे असं मानणारा माणूस मिळेल. श्रीमंती जी असते ती अशी असते. बरोबर आहे. श्रीमंती कशात मोजावी याचं किती दागिने अंगावरती आहे आणि किती कंपनीच्या कार आहेत आणि मर्सिडीज आहे याचं श्रीमंती मोजल्या जाते. बरोबर आहे. कारण आपला दुर्दैवाने दृष्टिकोनच असा विकृत आहे की आपल्याला रॉंग ठिकाणी श्रीमंती दिसते. एखाद्याला पोर झालं तर ते काळा आहे की गोरा आहे, तब्येत कशी आहे, नाही किती पाऊंडाचा आहे म्हणते. अरे ते काय मटण आहे का पाऊंडाच्या भावाने विचारायला. बरोबर आहे. बक्षीस मिळायला गोल्ड मेडल तर किती तोळ्याचे विचारणारे लोक आहेत. त्यांना दुसऱ्या प्रायोरिटी लाईफमध्ये नाही आहेत. बरोबर आहे. तर ही आपल्या लाईफमध्ये प्रायोरिटी आपल्याला लक्षात यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि याचं भान सुदैवाने मी थोडं बहुत ठेवलं. मी फार मोठा माणूस आहे असं मानत नाहीये. तरुणपणा असापासून लाईफ बदललं ते अशात बदललं. अरे एकदा आपल्याला मरायचं आहे आणि इथंच राहणार आहे सगळं. काहीही बरोबर येणार नाहीये. म्हातारपणच्या माणसाने विचार करावा की याचं उत्तर एकदा द्यावं लागेल की ज्यावेळेला लोक भेटायला येतात, दुकानदारी असते, नोकरी असते, तर सगळे गोळा होतात. नंतर कोणीही पण भेटायला येत नाही आणि एकटं बिछाण्यावर पडून राहावं लागतं आणि केलेल्या चुका दुरुस्त करता येत नाहीत. तो काळ इतका वाईट असतो की त्याच्यानंतर नरक बिरक झूट आहे. तो नरक जागेवरच आहे इथे. मग तो 10 दिवसाचा असो की 1 महिन्याचा असो. बरोबर आहे. याचं भान ठेवून माणसाने जगलं पाहिजे. आणि फार जगता आलं नाही तरी वाईट वाटू नये. आपण काय करू शकतो एवढं तर. आणि प्रत्येक माणूस काही करू शकतो. या ठिकाणी माझी एक सूचना आहे. कालच माझ्या मनामध्ये विचार आला की बाबा आपण समोर जमलेले सगळे लोक गावापासून दूर शांतपणे आलेले आहेत. खरोखर सगळे समजदार माणसं आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये कुठेतरी वेगळेपण आहे. म्हणून इतक्या लांब प्रवास करून लोक आलेले आहेत. त्यांना एक सूचना करावी. या ठिकाणी कार्यकर्ते पानेरकर आहेत, त्यांचे सहकारी दुसरे लोक आहेत, रमेश तलवार आहेत आणि काही सिनियर लोक आहेत. आणि सिनियर म्हणजे फार वयस्कर नसले तरी रिटायर झालेले वेळ असलेली माणसं आहेत. त्यांना मी अशी विनंती करतो की त्या माणसाने एक फॉर्म तयार करावा. छापील फॉर्म तयार करावा. नाव, गाव, कुटुंबात माणसं किती, उत्पन्न किती आणि जनरल माहिती कुटुंबाची. आणि तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीत तुम्ही काय देऊ शकता. पैसा हा त्याचा एकच पॉइंट आहे फक्त. मग 10 रुपये असो का 20 रुपये हा मुद्दा नाहीये. तुम्ही शब्द देऊ शकता. आजारी माणसात दवाखान्यामध्ये जाऊन एखाद्या ज्याचं कोणीही नातलग इथे नाही असं एकट्या माणसाची 10 मिनिटं बोलू शकता. ज्या गरीब माणसांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये जायला लागली कारण त्यांना वाटतं की आपला पोरगा मोठा झाला तर आपण दरिद्र जाईल आणि कुटुंब दुरुस्त होईल असं वाटतं, म्हणून सगळे लोक पोटाला चिमटा देऊन आई वडील पाठवतात. पण आई वडील अडाणी असल्यामुळे त्यांचं होमवर्क घेण्याकरता त्यांना ट्युशन लावावी लागते. ज्याचा पगारच 10-12 हजार रुपये आहे त्याला 500 रुपयाची 2 पोरांचे ट्युशन देणं काय भावात पडत असेल. अशा वेळेला मी रिटायर्ड शिक्षक आहे म्हणून मी 5 पोरांचा क्लास घेऊ शकतो माझ्या घराजवळ. आणखी मी कोणाला काय महिला बचत गटामध्ये मी लोणचं शिकवू शकते उत्तमपैकी कसं करावं ते. बरोबर आहे. माझ्याकडे पुस्तकं खूप पडलेली आहेत. आता कोणी घरात वाचणार नाही, वय संपत आलं माझ्यासारखं. ही पुस्तकं मी देऊ शकतो. तुम्ही छोटी लायब्ररी चालवत असाल तर तुम्ही काय काय करू शकता हे एका कॉलममध्ये तुम्ही लिहायचं. ते किती लहान आणि किती मोठं पाहिजे. आणि हे सगळे फॉर्म या ठिकाणी या समोर बसलेल्या माणसांचे गोळा करायचे आणि एक ह्युमन रिसोर्स ऍक्शन प्लॅन तयार करायचा आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला ती कामं वाटून द्यायची की हे माणसं आहेत आणि तुम्ही आहात, तुम्ही पाहत बसा काय ते वगैरे. तुम्हाला सजेशन कशी वाटते. म्हणजे काय करावं हे तुम्ही ठरवायचं. लहान मोठं त्याच्यात काहीच नाही की बाबा दिवाळीच्या वेळेला मी फराळाचं 10 माणसाचं मला चालेल केलेलं. असे 10 माणसं जर मिळाले तर ते एकत्र येऊन आपल्याला कुठे देता येईल. म्हणजे देणे याचा अर्थ पैसा हा अत्यंत मोठा गैरसमज आहे. बरोबर आहे. फार मोठा गैरसमज आहे. त्याच्यामुळे आजच्या दुर्दैवाने आजच्या या आर्थिक परिस्थितीमध्ये
आजच्या कॉम्पिटिशन आणि सहभाग चढाओढ याला इतकं महत्व आलेलं आहे की प्रत्येक वेळा मुलाला किती % मार्क मिळाले, फक्त 90च का, 52 का नाही, 92, अभ्यास कर, सकाळी उठ, खेळू नको, इतकं प्रेशर घेऊन आपण एक कोणाशी कॉम्पिट करतोय. या कॉम्पिटिशनमध्ये मानवी जीवनामध्ये असलेला सहकार्याचा एलिमेंट गायब झालेला आहे. पण एक विसरता कामा नये की माणूस हा चढाओढी करणारा प्राणी आहे, पण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी बेटावरती एकटं जर ठेवलं तर तुम्ही आत्महत्या करावीशी वाटेल, तुम्हाला इतकं वाईट होईल. भांडायला लोक शिव्या द्यायला असली तरी चालतील, पण माणूस नावाचा प्राणी, माणसाशिवाय आपण राहू शकत नाही. ज्या समाजात आपण वावरतो त्याचं काही आपण देणार लागतो. म्हणून त्यांनी मला बरं बोलले की बा 10 रुपयातला 5% भाग तरी द्या. मुस्लिम लोकात फार चांगली चाल आहे की त्यांना त्याचा एक पर्सेंटेज ईश्वरासाठी म्हणून त्याच्या धर्मगुरूला द्यावं लागतं. बरोबर आहे. हा एक प्रकारचा टॅक्स आहे, गव्हर्नमेंट टॅक्स आपल्याकडनं घेतं. तसं आपल्या जीवनाचं हे उत्तरदायित्व आहे. त्या उत्तरदायित्वामध्ये आपण काहीतरी दिलं पाहिजे ही भावना जर आपण ठेवून वागलो तर याच मिळणारा आनंद फार वेगळा असतो. आज दुर्दैवाने आपल्या असं एक तत्वज्ञान समाजामध्ये पसरून राहिलेलं आहे की ज्यात सांगण्यात येतं की अधिक पैसा म्हणजे अधिक सुखी हे समीकरण सांगण्यात आलेलं आहे. ज्या मुलाला कॉम्प्युटरमध्ये 1 लाख रुपये मिळतात तो अधिक सुखी आहे. त्याचा दुसरा भाऊ जो आहे तो 10,000 रुपयावरती कुठेतरी काम करतोय, त्या मनाने मोठा पोरगा चांगला निघाला म्हणे भरपूर पगार आहे. मोठेपणा बोलण्याची की पैशाची सवय आहे आपली, सुख पैसे मोजण्याची सवय आहे. हॅपीनेस ग्रोज इन प्रपोर्शन विथ मनी. पैशाच्या प्रमाणात सुख वाढतं. म्हणजे अधिक सुखी व्हायचं असेल तर अधिक पैसा मिळवा. अधिक पैसे मिळवायला वेळ कमी करत असेल तर एक्स्ट्रा टाइम काम करा, नाईट ड्युटी करा. बरोबर आहे. आणि इतकं करूनही पैसा पुरत नसेल, घरात वॉशिंग मशीन, टीव्ही, गाड्या, स्कूटर घ्यायला आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड पण देतो. बरोबर आहे. कर्जबाजारी व्हा पण पैसे मिळवा. हे पैसे मिळवताना त्याचा इतका वेळ जातो की त्याला जगायला वेळ मिळत नाहीये. म्हणजे दे आर ऑलमोस्ट एनकॅशिंग लिव्हिंग टाइम. जगण्याच्या वेळेची किंमत म्हणून ते पैसे मिळवतात आणि नंतर जगाला वेळ मिळत नाही आणि एक दिवशी तो दिवस वेळ संपतो. म्हणून मला सांगायचं एवढंच होतं सिंपल. मी लाकूड फाटे विकूनच पोट भरतोय सुतारासारखा. त्याला कला वस्तू विकून काही फार मिळत नाही, पोटापुरतं मिळतं. मग लोक असं म्हणतात की तुम्ही एवढे क्वालिफाईड होता, तुम्ही MA ला शिकवत होता, मेरिट स्कॉलर होते, मग हे नोकरी चांगली सोडून तुम्ही हे कशाला करत बसलेत. तर मी त्यांना सांगितलं बाबा रे, एक लक्षात ठेवायचं की सुख 2 प्रकारची असतात. एक सुख निश्चितपणे बाजारात विकत मिळतं. उत्तम अन्नांनी जो आनंद होतो तो बाजारात पैशाने विकत मिळतो. एअर कंडिशन लावली तर जो आनंद होतो तो पैशावर अवलंबून आहे. ताडोबाला जायचं असेल, निसर्गात फिरायचं, त्याचं लागणारं भाडं वगैरे ते सुद्धा आपल्याला, पुस्तक वाचायचा आनंद घ्यायचा असेल तर पुस्तकाचे पैसे लागतील. म्हणजे काही आनंद विकत घेता येतो पण बराचसा आनंद आतून तयार करता येतो. हे विसरलो आहे मी पूर्णपणे. हे आम्ही विसरलो आहे. सगळं मार्केटिंग, एव्हरीथिंग इज मार्केटिंग. हा, बायको पाहिजे, कमावती पाहिजे म्हणजे लग्नाच्या ठिकाणी पण मार्केटिंग. म्हणजे अशा पद्धतीने जर जगण्याची सवय आपल्याला लागली तर त्याचा परिणाम काय होतो की तुमच्या आतले झरे आटतात, विहिरीतले झरे आटतात. तसे मग तुम्हाला बाहेरचे नळ लागतात. आणि नंतर समाजामध्ये अनेक बोगस बाबा आहेत, त्यांचे तुम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे धडे लागतात. बरोबर आहे. अरे आर्ट ऑफ लिव्हिंग फार सोपी आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग फारच सोपी आहे. 50-60 वर्षापर्यंत असं म्हणा, घेत घेत जगत जा आणि नंतर देत देत चल निघून जा. बरोबर आहे. या 2 शब्दामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग आहे. सुभाष पैसे घेत घेत जगत राहिलेला आहे आणि आता देत देत संपणार आहे. बॅलन्स शीट ऍग्री. बरोबर आहे. खर्च आणि जमा इक्वल, खाली मागे काही ठेवलं नाही. उत्तम पोरगा, सुखी पोरगा, गुणी पोरगा ठेवलं, पाठीमागे पलीकडे काही ठेवायचं नाही. इतकी आर्ट ऑफ लिव्हिंग सिंपल आहे. याच्याकरता एवढे नाटकं चालतात, एवढे पैसे खर्च करायला लागतात आणि असे स्वामीचे धंदे तयार होतात आणि त्यातून आसाराम बापू पैदा होतात. बरोबर आहे. असल्या खोट्या समजात न जाता तुम्ही स्वतःशी मैत्री साधा. तुमच्या जवळ असलेले 2-4 माणसं, ओळखीची माणसं आहेत, हे कुटुंब आहे. मला लोक असं म्हणतात की मुलं मुंबईला तुमच्या एवढ्या समृद्ध स्थितीमध्ये आहेत,
राहण्याची सोय आहे, सगळ्या काही आहेत आणि प्रेमळ आहेत, सुना चांगल्या आहेत. तुम्ही मुंबईला का राहत नाही? मी गेलो यावेळा 6 महिने राहिलो आणि पळून परत आलो. मला वाटतं असं कसं शक्य आहे की लोकांची मुलं सुना ठेवत नाही वडिलांना आणि तुमचं एवढं सगळं करतात ते आणि तुम्ही कसे काय निघून आलेत? म्हटलं हे बघा, मला एक तर तिथे करमणार नाही. माझं कार्यक्षेत्र हे आहे की या माती चंद्रपूरच्या बाहेरून मी जरी गावाचा आलो तरी वाढलो आणि या मातीतूनच माझा सगळा विकास झालेला आहे. तर या गावात माती पडावी ही एक इच्छा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की मला स्वातंत्र्य पाहिजे जगण्याचं मुलांपासून. मुलांचं घर हे माझं घर नाहीये, ते त्यांचं घर आहे. बरोबर आहे. मला माझ्या घरी राहायचं. बरोबर आहे. माझी पुस्तकं आहेत, माझी व्यक्ती आहेत आणि माझी माणसं आहेत. हे माझं विस्तारित कुटुंब आहे या ठिकाणी की मी आज फोन केला तर 10 यंग पोरं येतात माझ्याकडे जाऊन. बरोबर आहे. डॉक्टर लोक घरी येतात, मदत करतात. म्हटलं ही मुंबईला काय सोय आहे माझी? त्यामुळे कोण म्हणून जीवनाचं स्ट्रक्चर उभं करताना भवितव्याचा विचार करून आपण स्वतःविषयी जी समज वाढवणे याला आपण सोप्या भाषेमध्ये आत्मज्ञान म्हणू आणि हे कोणालाही करता येतं. ही उदाहरणं समाजामध्ये आहेत. तर अशा प्रकारच्या विपरीत वातावरणामध्ये सुभाष भाऊ सारखा एक पोरगा हे करतोय. रमेश मुलकलकर सारखा एक माणूस ऑफिसर एज्युकेशनचा रिटायर झालेला माणूस आहे, पण प्राथमिक शाळेच्या लोकांची संघटना बांधून त्यांच्या मार्फत गरीब देहात भागामध्ये काय काय शिक्षणाचे प्रयोग करण्याचं काम त्या माणसाला काय गरज होती? त्याचा एक पोरगा इंग्लंडला आहे आणि दुसरा तिकडे म्युझिक डायरेक्टर आहे धीरू. मुलांशिवाय हा दूर राहणारा माणूस आहे, मी दूर राहणारा माणूस आहे. म्हणजे आम्हाला लोकांना असं वाटतं की बाबा यांना कोणी वागवत नाही म्हणून हे इथं राहतात. अत्यंत चूक गोष्ट आहे. मुलांनी आपलं करावं असं मानणं म्हणजे जन्म दिल्याची रॉयल्टी वसूल करण्यासारखा प्रकार आहे. म्हणजे पुन्हा इथे व्यापार आला. बरोबर आहे. अरे 2 पैकी 1 पोटाचा जवळ ठेवायचा म्हणजे त्याला वाढू द्यायचं नाही, म्हातारपणी लागेल म्हणून. म्हणजे हा हिशोब याच्यासारखा स्वार्थ जगात कुठलाही नाहीये. अरे मुलांनी तुम्हाला देणगी द्यावी तीही किती सुखी आहेत. ते काहीतरी चांगले निघाले. बरोबर आहे. ही एवढी मोठी देणगी आहे. नाही तर एका पोराची बेल घ्यावी लागते. ते नन्नासारखे कोणी पोरं एक कार अंगावरून नेली, 5 मजूर मारले, BMW गाडी, त्याचं कौतुक. श्रीमंत माणसाचा पोरगा. अरे त्या माणसांची जीव गेले, त्यांच्या घरात काय झालं असेल? या राज्यामध्ये अजूनही ती केस काही न्याय नावाचा प्रकारच नाही आहे. म्हणून हे सगळं बदललं पाहिजे आणि अशा बदलासाठी आपण तयार झालं पाहिजे आणि जागृत झालं पाहिजे. तुम्ही कल्पना करा की बंडू धोत्रे सारखा एक अत्यंत सामान्य माणूस. बरोबर आहे. फार शिकलेला पण नाही, काही नाही, पण देवळात झाडू मारायचं त्याला पाहिलं अंचलेश्वर स्वच्छ राहावं म्हणून. वाढता वाढता त्या माणसाने एक फौज तयार केली, माणसं तयार केली. अदानीसारखं एक मोठं आंदोलन तुम्ही काय केलं असतं त्यावेळेला? आमच्या हरामखोर मंत्र्यांनी त्यावेळेला ते लिलावात काढल्यासारखं त्या अदानीला विकलं होतं. बरोबर आहे. त्या माणसाने जीव धोक्यात जाऊन त्याच्यावर वाचवलं सगळं. नाही तर तुमच्या दाराशी सगळं ढीक पडली असते घेऊन. आणि म्हणून आता या वयात आपच्या निवडणुकीत मी पण उतरलोय. उमेदवार म्हणून नाही, उमेदवार म्हणून नाही. तुम्हाला लागेल ती मदत देतो. मधून शब्द आहेत, दुसरं काही नाहीये राहिले आता. बरोबर आहे. काही मला जागा मिळवायची आहे की मला काही कुठं काही नाहीये. एका वयात किंबहुना आयुष्यभर तुम्ही एका बाजूला कुठेतरी निर्विकल्प म्हणजे पूर्ण विरक्त राहिलं पाहिजे. तुमच्यातला 90% भाग, 95% भाग तुम्ही पूर्णपणे संसारी ठेवा. बंधूंनो, एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आपल्या घरावरती परंपरेने आपण 2 नावं लिहितो, लाभ आणि शुभ. अर्थ माहीत नाही, ते लिहावं लागतं इकडे एक आणि तिकडे एक. बरोबर. स्वस्तिक काढावं लागतंय. त्याचा अर्थ प्रचंड अर्थ मोठा आहे. लाभ म्हणजे फायदे, लाभ म्हणजे संपत्ती, साधन संपत्ती, अन्न पाणी, पैसा, सोनं नाणं वगैरे हा लाभाचा भाग आहे. दुकानामध्ये लाभ झाला का यावर्षी धंद्यात आपण म्हणतो, हा लाभ आहे. एखाद्याने मदत केली त्याला आपण लाभ म्हणतो. शुभ म्हणजे मूल्य, माणुसकी, दया, विद्या, नीती, ह्या सगळ्या गोष्टी, प्रामाणिकपणा, समर्पण वगैरे ह्या सगळ्या मानवी मूल्याची जनावरांमध्ये नाहीये, फक्त माणसाकडे. घरावरती एकाच ओळीमध्ये एकाच उंचीवरती 2 शब्द लिहिण्याचा मतलब काय की या घरामध्ये लक्ष्मी आणि सरस्वतींना दोघांनाही सारखं महत्व आहे. बरोबर आहे. या टोकाला जर गेलो पूर्णपणे लाभाकडे तर अंबानी होतो.
आणि या टोकाला गेलो तो गौतम बुद्ध होतो. मला गौतम बुद्धही व्हायचं नाही, अंबानी व्हायचं नाही, मला बॅलन्सिंग जगायचं आहे, इक्वल. तर हे जीवनाचं एवढं पुरातन तत्व, त्याचे अर्थ गहाळ झालेत. आता ते मशीन सारखं लिहिणं झालं, जवळपास दारावर लिहावं लागतं म्हणून, बाकी त्याला काही मतलब राहणार नाही. पण हे मनुष्य जातीचं इतकं जुना वारसा घेऊन आपण जन्मलो आणि वाढलो. आज आपण इतके बसलो तिथे आनंदाने जेवतो, आजारपण पडलं तो चांगल्या औषधी निघाल्या, प्राण वाचतो. हे शोध कोणी लावलेत? जंगलामध्ये कच्चं मांस खाणाऱ्या माणसाचे वंशज आहोत आपण, बरोबर आहे? झाडावर राहणाऱ्या माकडाचे आपण वंशज आहोत. मग एवढं सगळं आपल्या अंगावरती वैभव आलं कुठून? ह्याच्याकरता कोणी ना कोणीतरी कष्ट केलेले आहेत, कोणी ना कोणी भर टाकलेली आहे. हाफकिनसारख्या माणसांनी जर प्लेगची लस शोधली नसती आणि आपला आजोबा त्या प्लेगमध्ये मेला असता तर आपण नसतो. त्याचे उपकार आपल्यावरती आहेत. एअर कंडिशन गाडीमध्ये मुंबईला जातो म्हणजे तो ड्रायव्हर, ते गाडी, ते गार्ड सगळे आपले नोकर. 400 रुपयात 500 रुपयात, बरोबर आहे? एवढा आराम कुठून शिकलात तुम्ही? म्हणजे हे तुम्ही घेत घेत जगताय. मग तुम्ही एवढा तर विचार करा की आपण काय काय देत देत गेलो. म्हणून आयुष्याचा बॅलन्स शीट तयार करण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने श्रीमंत असलेला हा माणूस आहे. सोन्याचा व्यापार करता करता यांनी आयुष्याचं सोनं केलंय. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे सोनं करण्याची क्षमता तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यामध्ये आहे. याचा थोडा विचार करा. हे साहित्यातलं भाषण नाहीये. हा मी केलेला प्रयोग माझ्याशी आहे. मी जे कष्ट भोगले त्याच्यासाठी मी काय काय त्याग आणि त्रास भोगला आणि रात्री हलवल्यात वैतागामध्ये, त्याला साथ देणारी एकच पुरावा म्हणजे माझी बायको आहे. भूताशी संसार करण्यासारखा तिने संसार केला. इतकं वेळ वागलं मी जगलोय आयुष्यामध्ये. पण आज असं वाटतं की नाही, आपण जगलो हे व्यर्थ. इट वॉज नॉट इन व्हेन, बरोबर आहे? आय एम डाईंग ॲज अ सॉलोन मॅन. नादार म्हणून मी मरत नाही आहे. म्हणून मी ती लाकडं निवडलीत. मला एकाने प्रश्न केला की बुवा लाकडाचं तुम्ही जळाऊ सरपण आणून काय करता? म्हटलं गंमत नाही करत आहे. मी एका दरिद्री कुटुंबात खेड्यामध्ये जन्माला आलेला माणूस आहे. बुलढाणा जिल्ह्यात खेड्यातलं शाळेत शिकलेला मराठी मीडियम मधला माणूस आहे. श्रीमंत नातलं धक्का मारून बाहेर काढायच्या अशा स्थितीमध्ये मी वाढलोय. आणि मी हे जळाऊ लाकूड निवडलं. हे का निवडलं याचं कारण आहे. मग तो दिवाळींगात माझा लेख आहे, त्याच्यात मी एक वाक्य वापरलं की चुलीच्या मार्गावर निघालेलं लाकूड माघारी वळवून त्याला दिवाणखान्यात सन्मानाने नेऊन बसवणं हा माझ्या आयुष्याचा चॅलेंज होता. आज लोहारा जंगलातली काही लाकडं फ्रान्समधल्या दिवाणखान्यात आहेत, अमेरिकेतल्या दिवाणखान्यामध्ये आहेत, मुंबईच्या दिवाणखान्यामध्ये आहे की त्या दिवशी सकाळी त्याच्यावर भाकर शिजणार होती. तो दुपारी ती त्यांच्या घरामध्ये. प्रत्येकाला स्वतःला असं उभं करता आलं पाहिजे. आणि हा चॅलेंज जगणं हे जीवनाचं सार्थक आहे. आणि ते आपण जगताना लायक माणसांना, ठीक आहे कष्ट करून मी कमावलं म्हणून प्रत्येकाने असं कमावं असं म्हणणं शक्य होणार नाहीये. काही लोक असे आहेत की जे सुधारणारच नाहीत मुळामध्ये. कोण काही केलं तरी याच्यावरती व्यर्थ आहे प्रयत्न करणं. पण जिथे पैसा वाचून अडतं पण बाकी सगळं आहे तिथं मात्र फार गरज आहे. मागणाऱ्या बघ्याकडे एवढी गरज नसते की हा वाचूच शकत नाही म्हणून. थोडं केलं तर जीव वाचतो असं असेल त्यांना फार गरज आहे. हा महत्वाचा मुद्दा विसरला पाहिजे. म्हणून माझ्या एका लेखामध्ये वाक्य वापरलंय मी की मला बदकं उडत नाही याचं दुःख नाही आहे, गरुड पंख विसरतात याचं दुःख आहे. तुमच्यामध्ये, तुमच्या मुलाबाळांच्या मध्ये, भावा बहिणीमध्ये अनेक लोक असे गरुडासारखे आहेत की ज्यांना पंख आहेत पण ते पंख विसरले. त्यांना जागा करणे, आपल्यातला गरुड जागा करणे हे आयुष्याचं प्रयोजन आहे. आणि आज सुभाष भाऊनी आम्ही सगळ्यांनी मिळून थोडासा हातभार लावून हा जो नवलकर नावाचा पोरगा पुढे सरकवलेला आहे त्याला मी एकच सांगितलं, बेटा हे कर्ज आहे व्याजासहित तुला परत करायचं आहे. तर त्यालाही धक्का बसला असेल की मग आपल्याला पैसे परत करायचे. म्हटलं आम्हाला नाही, कोणत्या तरी एका माणसाला तुझ्या आयुष्यात. तर अशा प्रकारे आपण हे जर करू शकलो, हे अशक्य नाहीये. हजारो रुपये नाहीत तर प्रश्न नाहीच आहे. खूप देण्यासारखं आहे. काहीही करता आलं नाही तरी
कोणाकडे बघून तुम्ही हसू तर शकता कमीत कमी, अरे हॅलो बरोबर असं करून. पण तिथेही काहीतरी आभाळाला नाक टेकल्यासारखं मानवर करणारी माणसं पाहिले तर फार दया येते. आणि म्हणून आजच्या या बदलत्या राजकारणामध्ये जागरूकपणे मतदान करा. मी अमकाला करा तमक्याला करा सांगणारा माणूस नाहीये. मी काय करायचं ते माझ्यापुरतं ठरवलेलं आहे, पण तुम्ही सुद्धा तेवढं करायला पाहिजे. लोकांना समजून सांगायला पाहिजे ही लोकशाही आहे, जिवंत राहिली पाहिजे. लोकांचे सेवक म्हणून जे तुम्हाला मत मागतात एका दिवसाकरता भिकारी होऊन, ते 364 दिवस मालक होतात आणि दिवाणजी बंगल्यात राहतो आणि मालक घराच्या बाहेर बसू नये अशी अवस्था होते वर्षभर. हे जर बदलायचं असेल तर कमीत कमी तेवढं तरी एक काम करा की लोकांना सावध करा की ही तुमची पॉवर आहे, तुमच्यामध्ये पाडण्याचे सामर्थ्य आहे आणि निवडून आणण्याचे सामर्थ्य आहे. ही नवी जागृती नाही तर गाडगेबाबासारख्या माणसाने आयुष्य खर्च केलं. किती गावं स्वच्छ झालीत, किती गावं स्वच्छ झालीत. तुम्ही झाडून गेल्यानंतर हे लोकशिक्षण कुठे द्यावं. किती ठिकाणी आपण खेड्यामध्ये बाहेर गेलो, शहरात राहणारी माणसं, माझे रिटायरमेंट बेनिफिट काय आहे, पगार कुठे वाटतो, मुलगा डॉक्टर आहे तिथं राहतो, आपण आपल्या पलीकडे विचार करत नाही. म्हणून मी माझं म्हणणं, तुम्ही देहदान करू नका, संसाराचं उद्ध्वस्त करू नका. तुम्ही एक ठरवा की एका माणसाकरता मी आयुष्यात काय करू शकतो किंवा 4 जण मिळून त्या माणसाकरता काय करू शकतो. इतकी छोटी गोष्ट केली तर तो आनंद घेऊन पहा एकदा, मग तुम्हाला कळेल की नाही हा झरा आहे, आता नेण्याची गरज नाहीये. मी तुमचा वेळ घेतला आणि तुमची क्षमा मागून मी आता लवकर जाणं भाग आहे मला. आणि ही प्रथा थोडी मोडून मी पहिल्यांदा बोललो अध्यक्ष म्हणून, पण माझ्यानंतरही तेवढे जाणकार याच्यातले तज्ज्ञ आहेत सोशल सायन्स मधले, हे मी त्यातला अडाणी माणूस आहे टोटली. तर तुम्हाला साकुरे काहीतरी सांगतील. 80 वर्ष सुद्धा फार गरिबीतून वर आलेले आहेत आयुष्यामध्ये, याच जिल्ह्यातले आहेत, बरोबर आहे. त्यांच्याकडूनही तुम्हाला खूप ऐकायचं आहे. एक म्हणजे मी तुम्हाला धन्यवाद देऊन मी तुमची रजा घेतो. थँक्यू. बाल्याचा सत्कार सांगून दे ना. काय बाल्याचा सत्कार कोणाचा? बाल्या संजय चव्हाण. हा हा हॅलो. हे सगळं सांगत असताना एक छोटंसं उदाहरण फार मोलाचं माझ्या लक्षात राहिलं नाही, कारण काय होतं की घसा दुखून राहिला बोलताना मला. इथे बाल्या कुठे आहे? बाला बोलव ना, बोलव ना त्याला, सत्कार करा ना. झालं पाहिजे ते आता त्याच्याशिवाय. संजय चव्हाण या ठिकाणी येतील. या पुस्तकाची पूर्ण कम्प्युटर बांधणी जी आहे, सगळे याच्यातली चित्र आहेत, पूर्ण याची मांडणी सजावट ज्यांनी केले ते आपल्या समोर आहेत. या तरुणांनी आपल्या अपंगत्वावर मात करून, मी त्यांच्या घरी गेलो आहे, त्या ठिकाणी ते आपल्या घरीच ते काम करतात, पण त्या माणसाकडे कामाचा इतका प्रचंड ओझा आहे एक प्रकारचं, तरी तो दिवस रात्र सतत थकून कुठेही आपलं अपंगत्वाची लाचारी दाखवत नाही आणि स्वतःच्या पायावर उभा आहे. हे एक वैशिष्ट्य. पाय नसूनही पायावर उभा आहे आणि आम्ही पाय असूनही पायावर उभे नाही, त्याचं रंगानं गात याचं एक ज्वलंत उदाहरण. तर त्यांचं आदरणीय पाहुण्यांच्या हस्ते त्याचा सत्कार करत आहोत. हे संपूर्ण पुस्तक प्रत्यक्षात आणण्यामध्ये त्यांचा 100% सहभाग आहे आणि तो अपंग दिसत असला तरी तो तरुण अपंग नाही आणि त्या माणसाच्या भरोशावर तो आपल्या कुटुंबाला पोचतो आहे, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. हे प्रत्यक्ष आम्ही डोळ्यांनी पाहिलं. त्यांच्या घरी राहिलो 2-4 दिवस हे काम करताना. आता आदरणीय सप्रे त्यांच्याबद्दल बोलतील. हा परिचय माझा 10-15 वर्षापूर्वीचा आहे. ज्यावेळेला याची स्थिती पाहिली तेव्हा याचा भाऊ म्हणाला की अपंगाकरता जे कर्ज मिळतं त्या योजनेतून कॉम्प्युटरची योजना म्हटलं याला घेऊन देऊ आपण. त्यावेळेला कॉम्प्युटर जवळपास सुरुवात झाली होती. त्या शहाण्याने काय केलं की कॉम्प्युटर घेण्याच्या नावाने कर्ज पास करून घेतलं आणि म्हणे मी सुमो गाडी घेतो आणि चालवतो. मी त्याला सांगितलं तू ते केल्याबरोबर मी पोलिसमध्ये रिपोर्ट करून तो अरेस्ट होशील म्हणत त्यात फ्रॉड केल्याबद्दल. त्या माणसाकरता ही व्यवस्था केलेली आहे म्हणून तो कॉम्प्युटर त्याच्या घरामध्ये आला. नंतर माझ्याकडे येणारे कुठल्याही कलरचं काम करणारी माणसं असली तर मी हळूहळू त्याच्याकडे पाठवायला लागलो. त्याला म्हटलं बसल्या जागी स्किल वाढव. तुम्ही नुसती अशी कल्पना करा की तुम्ही त्याच्या जागी आहात. आज माझा फक्त
80व्या वर्षी पाय चालत नाही म्हणून माझे काय हाल मनाचे चालले आहेत, बरोबर आहे, ज्याची सुरुवातच तशी झालेली आहे. अशा एका माणसाचं आयुष्य ज्या जिद्दीने तो जगतो, तो विवाह करू शकत नाहीये, तो कुठे जाऊ शकत नाहीये, पण त्याचं काम पाहून त्याच्या दाराशी कार घेऊन जाणारी माणसं आहेत, त्याचा केवढा मोठा विजय आहे. MA वगैरे झालेली माणसं अर्ज घेऊन दारोदार नोकरी करता कॉलेजमध्ये फिरतात भिकाऱ्यासारखे. तिथे एका माणसाच्या लंगड्या माणसाच्या दारासमोर कार घेऊन बसतात लोक जाऊन की बाबा लवकर काम करून दे म्हणून. ही ताकद जी आहे ना, ही मुजोरी आहे जगण्याची, ही या रियाज करण्याच्या किमतीतून तुम्हाला मिळतो. आणि त्याचं हे ज्वलंत उदाहरण या ठिकाणी दिसेल की सगळं त्यांनी केलेलं आहे, बरोबर आहे, फोनवर ऐकून, आणि ते स्किल तयार केलेलं आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये हे उदाहरण जेव्हा असे कितीतरी लोक आहेत समाजामध्ये, म्हणून हे सामान्यातले असामान्य म्हणतात ते तुमच्यातला प्रत्येक जण आहे. हे सांगण्याकरता मी एवढं बोललो, पण हे उदाहरणही तुम्हाला पाहायला मिळालं नाही. ओके, धन्यवाद सर. मी म्हणण्यापेक्षा आपण सगळ्यांनी अनुभवलं जीवनातला प्रखर जीवनवाद ज्याला म्हणतो ते सरांनी आपल्या शब्दातून मांडलं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, असं पाडगावकर म्हणतात. म्हणजे आपण केवळ ऐकत असतो, घेत असतो, पण देण्याचा एक तरी विचार नक्कीच करायला पाहिजे. आणि खरं तर हा जगण्यातला विरोधाभास वाटतो मला. सगळं जेव्हा माणूस निसर्गात येणारा माणूस जो आहे तो सतत देणे या प्रक्रियेतूनच तो येतो, परंतु तो कसा स्वार्थी बनतो हे लक्षातच येत नाही. कारण निसर्ग आपल्याला कधीच शिकवत नाही घ्या कधीच म्हणायचं, कारण देण्याचंच काम करतो तो, देण्याचंच काम करतो. खरं तर तेच ध्येयाने आपल्यामध्ये यायला पाहिजे, पण असं होत नाही. विचित्रपणा आहे हा. आणि 100% त्याच्या विरुद्ध आपण जगतो आणि केवळ लुटारू सारखं येऊ द्या, घ्या, आणि इतकं घेऊन म्हणजे अपचन होईल एवढं आपण घेण्याचं काम करतो, देण्याचं काम अजिबात करत नाही. हा विरोधाभास वाटतो. सरांनी अत्यंत साहित्यिक भाषण नव्हतं सरांचं, पण जीवनाचं दर्शन त्यांनी आपल्या भाषणातून घडवलं. याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे त्यांना धन्यवाद देतो.